आज होती अनंत चतुर्थी. दिवस कधी निघून गेले काय समजलंच नाही. आज होतं आपल्या बाप्पाचं विसर्जन. पप्पांनी सकाळी पूजा करून घेतली, दुपारी नैवेद्य दाखवला आणि मी लागले माझ्या कामाला. बाप्पासाठी शिदोरी बांधून घेतली आणि दुर्वांचा हार करायला बसले. 21 दुर्वांचा छान असा बाप्पाला हार बनवला. तेवढ्यात आले भटजी काका. त्यांनीही उत्तर पूजेला सुरुवात केली. श्रीगंधनम चंदनम जीवम गंधाढ्य सुमधुरम बिलेबरम सूर्यश्रेष्ठम चंदनम गती गुरुदाम गंध लावायचा. उत्तर पूजेला सुरुवात केली आणि बाप्पाला घातला छान असा दुर्वांचा हार. त्यानंतर बाप्पाला 21 लाडवांचा नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर आम्ही बाप्पाची छान अशी आरती केली. आरती झाली, सर्वांनी आरती घेतली आणि गणपती बाप्पाचा आशीर्वादही घेतला. मम्मी लागली होती नंतर गणपती बाप्पासोबत फोटो काढायला. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं पण मनात खूप दुःख होतं. सर्वांचे डोळे भरून आले होते. एवढे दिवस गणपती बाप्पा आपल्यासोबत राहतो आणि एक असा दिवस येतो त्या दिवशी त्याला जायचं असतं आणि आपल्या सगळ्यांचे डोळे भरून येतात. मग आम्ही गेलो गणपती बाप्पांच्या विसर्जनाला. पुन्हा नदीवर गणपती बाप्पाची सुंदर अशी आरती केली आणि गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. सुंदर असं गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि तुम्हाला दाखवते आपले गणपती बाप्पा. पुन्हा लागेल आज तुझ्या आगमनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, कधी उजाडेल तो सोनेरी दिवस, गणराया पुन्हा लागेल वेळ तुझ्या आगमनाची. बघा आपला गणपती बाप्पा कसा छान असा बसलेला आहे ना. आम्ही घरी आलो. घरी येऊन पप्पांनी गणपती बाप्पांच्या पाटाची पूजा केली.